रिमझिम सरी, हिरवा निसर्ग, झाडांना फुटणारी पालवी, खळखळून वाहणारी नदी, हिरवे डोंगर, असा पावसाळा कुणाला आवडत नाही. पण सगळ्यांसाठीच पावसाळा हा आवडणारा, हवा हवासा वाटणारा ऋतू नसतो. ज्यांच्या डोक्यावर छत नसते त्यांच्यासाठी पाऊस हा जमीन भिजवणारा नसून डोळे भरवणारा ठरतो. आकाशच्या आठवणीतला पाऊस सुद्धा कधीच रोमॅन्टिक नव्हता. आकाशच्या वडिलांची परिस्थिती खूपच हालाखीची होती. शिक्षण कमी असल्यामुळे कष्टाची कामे करून ते घर चालवायचे. घर, घर कसलं? चार भिंती आणि वर छप्पर आहे म्हणून त्याला घर म्हणायचं फक्त. इतर वेळी आसरा देणारं घर पावसाळ्यात मात्र दगा द्यायचं. आकाशसाठी पावसाळ्याच्या आठवणी म्हणजे छपरातून पडणारं ते टपटप पाणी, आईने घाईघाईत लावलेली पातेली, जमिनीवर पसरलेला पाण्याचा थर, ओल्या भिंतींचा कुबट वास, थंडीत कुडकुडणारी त्याची आई आणि वडिलांच्या चेहऱ्यावरचं ते लाचारीचं सावट. त्या चिमुकल्या घरात पावसाचा प्रत्येक थेंब एखाद्या अपमानासारखा टोचायचा. हे दृश्य त्याच्या काळजावर कोरलं गेलं होतं. अशाच बेधुंद पावसाच्या त्या काळोख्या रात्री आईच्या कुशीत शिरून त्याने एक निश्चय केला होता. एक दिवस या गरिबीचं छप्पर फाडून मी आभाळाला गवसणी घालीन आणि माझ्या कुटुंबाला हक्काचं पक्कं घर देईन, जिथे पावसाची भीती नसेल. आकाशने रात्रंदिवस एक करून अभ्यास केला, चांगल्या मार्कांनी पास झाला आणि शहरातल्या एका मोठ्या कंपनीत उच्च पद मिळवलं. हातात पैसा खेळू लागला आणि मग त्याने तो आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेतला, ज्याचं स्वप्न त्याने लहानपणापासून बघितलं होतं. स्वतःचं घर घ्यायचा. शहराच्या एका शांत आणि पॉश वस्तीतल्या बिल्डिंगमध्ये एक 2 BHK फ्लॅट विकायचा आहे असं त्याला कळलं. त्याने जाऊन तो फ्लॅट पाहिला. बिल्डिंग नवीन होती. खिडक्यातून शहराचं सुंदर दृश्य दिसायचं. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या घराची किंमत ही बाजारभावापेक्षा खूपच कमी होती. आकाशला वाटलं एवढ्या कमी किमतीत एवढा मोठा फ्लॅट दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. त्याने जास्त चौकशी केली नाही आणि घाईघाईत कागदपत्र तपासली, मोठी रक्कम भरली आणि व्यवहार पूर्ण केला. आकाशला वाटलं हे त्याच्या कष्टाचं फळ आहे. गरिबीत वाढलेल्या माणसाला कमी किमतीत घर मिळणं म्हणजे नशीब वाटतं. ज्या दिवशी तो आई वडिलांना घेऊन त्या नव्या घरात शिरला त्या दिवशी त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती म्हणाली, आता कुठे शांत झोप लागेल. आता घर गळायची भीती नाही. पडू दे पावसाला जितकं पडायचे तितकं. पण त्यांना काय माहित होतं की काही संकट घर बदलून संपत नाहीत. ती भिंतीच्या आत तुमची वाट पाहत दबा धरून बसलेली असतात. सुरुवातीचे काही दिवस घर लावण्यात गेले. घर लावून झाल्यावर रोजच्या दिनचर्येला सुरुवात झाली. सुरुवातीला काही वाटलं नाही. सुरुवातीचे काही आठवडे स्वप्नवत होते. पण जसजसा पावसाळा जवळ येऊ लागला तसतसं घराचं वातावरण बदलू लागलं. एका रात्री जेव्हा संपूर्ण शहर झोपलेलं होतं, अचानक स्वयंपाकघरातून भांड्याचा मोठा आवाज आला. जणू कोणीतरी भुकेने व्याकुळ होऊन स्टीलची भांडी उचकटत होतं. आकाश धावत तिथे गेला. पण तिथे सगळं सामसूम होतं. खिडक्या बंद होत्या, वाराही नव्हता. त्याने स्वतःला समजवलं की नवं घर आहे, भास झाला असेल. पण अशा घटना रोज व्हायला लागल्या. एके रात्री आई बाबांच्या बेडरूमच्या बाहेर लहान मुलगा रडत असल्याचा आवाज आला. आई बाबा घाबरले. त्यांनी लाईट लावल्या, घाबरत बाहेर येऊन पाहिलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. स्वयंपाकघरात बनवलेलं जेवण नाहीसं व्हायचं. एकदा तर आई दुपारी एकटी घरी होती. ती दुपारी कामावरून हॉलमध्ये टीव्ही पाहत बसली होती. तिला अचानक किचनमध्ये एक बाई फिरत असल्याचा भास झाला. ती खूप घाबरली. हळूहळू गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या. हॉलच्या मुख्य भिंतीवर एक मोठा ओलसर डाग दिसू लागला. विशेष म्हणजे बाहेर पाऊस नव्हता, तरीही तो डाग ओला आणि थंड होता. बघता बघता त्या डागाचा आकार एका लहान मुलाच्या रडणाऱ्या चेहऱ्यासारखा झाला. बाहेर कितीही गरम होत असलं तरी घरात मात्र कायम खूप थंड वातावरण असायचं. आईच्या हातावर सकाळी उठल्यावर अनाकलनीय निखाऱ्याने जळल्यासारखे डाग दिसू लागले. वडिलांना रोज स्वप्नात एक लहान मुलगा पावसाच्या थैमानात उभा राहून आर्त सुरात ओरडताना दिसू लागला. हे घर माझं आहे, तुम्ही इथे का आलात? माझं घर मला परत द्या, मला खूप थंडी वाजते, असं तो म्हणायचा. एका रात्री शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट काळजाचा थरकाप उडवत होता. आकाश गाढ झोपेत असताना अचानक त्याच्या कपाळावर पाण्याचा एक जड थेंब पडला. तो दचकून जागा झाला. हे कसं शक्य आहे? हे तर सिमेंटचं पक्कं छत आहे, तो ओरडला.
त्याने मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्याला जे दिसलं ते पाहून त्याची वाचाच बसली. छतातून पाणी गळत होतं, पण ते पाणी नव्हतं. ते काळसर रक्तासारखं चिकट आणि अत्यंत थंडगार काहीतरी होतं. जमिनीवर पडलेल्या त्या थेंबातून लहान मुलाच्या पावलाचे ओले ठसे उमटू लागले. ते ठसे हळूहळू एक एक पाऊल टाकत आकाशच्या बेडच्या दिशेने सरकू लागले. हवेत एक विचित्र कुबट आणि सडलेल्या मातीचा वास पसरला. तसाच वास जो आकाशच्या जुन्या पडक्या घरात यायचा. कोपऱ्यातून एक हुंदका ऐकू आला. एक चिमुकला आवाज जो थंडीने थरथरत होता. घाबरलेल्या आकाशने दुसऱ्याच दिवशी त्या इमारतीच्या जुन्या वॉचमनला गाठलं आणि त्याला फ्लॅटमध्ये होणाऱ्या घटनांबद्दल सांगितलं. आणि या फ्लॅटबद्दल तुला काही माहीत आहे का, असं विचारलं. वॉचमनने इकडे तिकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात सांगितलं, साहेब, हे घर शापित आहे. काही वर्षांपूर्वी इथे एक कुटुंब राहायचं. बिचाऱ्यांची परिस्थिती बेताची होती आणि तरीही त्यांनी लोन काढून हे घर घेतलं होतं. पण बिल्डरने काहीतरी कागदपत्रांचा घोळ केला आणि हे घर तुमच्या नावावर नाही असं सांगून त्यांना घर खाली करायला सांगितलं. पण ते लोक काही घर खाली करायला तयार नव्हते. बिल्डरने गुंड पाठवून त्यांना धमकावलं. बायको मुलाला मारायची धमकी दिली. त्यांच्या आयुष्याची पुंजी त्यांनी या घरात लावली होती. ते निराश झाले, पण कुणाचाही आधार नसल्यामुळे हतबल होऊन त्यांनी तो निर्णय घेतला. त्याच फ्लॅटमध्ये मुलाला विष देऊन दोघांनी स्वतः फाशी घेतली. तेव्हापासून हा फ्लॅट रिकामा होता. तिथे शेजारी राहणाऱ्या लोकांना तो मुलगा रोज दिसायला लागला. त्या घरातून रात्री लहान मुलाच्या रडण्याचा आवाज यायचा. ह्या घटना बऱ्यापैकी सर्वांना समजल्या होत्या, त्यामुळे तो फ्लॅट कोणीही घेत नव्हतं. पण तुम्ही तो घेतला. आकाशला जाणीव झाली की ज्या गरिबीपासून आणि गळणाऱ्या छपरापासून तो आयुष्यभर पळत होता, आज त्याने स्वतःच्या कष्टाच्या पैशाने पुन्हा तेच दुःख आणि तोच आक्रोश विकत घेतला होता. त्याने घर विकण्याचा प्रयत्न केला, पण त्या घरात पाऊल ठेवताच लोकांना अस्वस्थ वाटू लागायचं. काही ना काही कारणाने प्रत्येक व्यवहार मोडायचा. त्या घरात घडणाऱ्या घटनाही कधीच बंद झाल्या नाहीत. आईबाबांची तब्येत बिघडत होती. आकाशलाही कामात अडचणी निर्माण होत होत्या. त्यांनी मांत्रिकाकडून घरात होम हवन केले, तरीही घरातलं वातावरण तसंच होतं. आजही जेव्हा बाहेर विजा कडाडतात आणि जोराचा पाऊस पडतो, तेव्हा त्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील फ्लॅटच्या बंद दरवाजाआड टप टप पाणी पडल्याचा आणि एका बालकाच्या रडण्याचा आवाज येतो. ते कुटुंब आजही तिथेच आहे. त्यांच्या हक्काच्या घरात राहण्याचं स्वप्न ते मरणानंतर पूर्ण करत आहेत. त्यांच्या या घरात दुसऱ्या कोणालाही प्रवेश नाही. आकाशने घर जरी बदललेलं असलं तरीही त्या शापित छपराचा आवाज त्याला आजही झोप येऊ देत नाही. काही जखमा अशा असतात ज्या घर बदललं तरीही भरत नाहीत आणि काही पाऊस असे असतात जे फक्त जमिनीला नाही तर थेट आत्म्याला भिजवून टाकतात. कथा आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.